मागण्या पूर्ण होत नसल्याने तरी आत्मदहनाचा दिला होता। या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांना ताब्यात घेण्यात, हे बघू शकतो आपण। हॅलो, हा हा, हो 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 हो, कोळी महादेव, डोंगर कोळी, ढोर कोळी आणि ढोकरे कोळी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये अर्धनग्न आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे। टीएसपी आणि ओटीएसपी क्षेत्रातील कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी आहे आणि सर्व जातींच्या जात पडताळणी प्रकरणांना समान न्याय देण्याची प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। सर्वजण खाली बसून जा, सर्वजण खाली बसून जा, सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वजण खाली बसून जा। कोळी माझ्यासोबत काय सांगतो तुम्ही आंदोलन तोपर्यंत आम्ही कधी माघार घेणार नाही। इथं आमचा जीव प्राण जरी गेला बोला बोला, हॅलो हॅलो, ऑडिओ 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 येतोय। काय मागण्या? आमची एकच मागणी आहे की आमच्या कोळी नोंदीवरून आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटीचा माझे कोळी डोंगरे कोळीचा प्रमाणपत्र आमची बाकी काही नाहीये। पहिल्या दिवशी देखील तुम्ही मोठा मोर्चा काढला, मागण्या म्हणलं होत नाही का? अजून पण मागण्या नाहीत। हे भडकाऊ आदिवासी पंच आमदार आणि सरकार देवेंद्र फडणवीस हे आराम करू नका। बघू शकतो कोळी महादेव जमातीचे संपूर्ण लोक होते, त्यांच्या विविध मागण्या आणि या मागण्यांना धरून जे आहे ते आंदोलन सुरू होतं। तोडगा निघाला आणि लक्ष दिलं जात असा त्यांचा आरोप आहे। त्यानुसार जे आहे ते आज त्यांनी आत्मदहनाचा जो इशारा दिला होता आपण बघू शकतो। यशवंत स्टेडियमवर ज्या वरच्या भागामध्ये जे आहे ते पोलिसांना बगल देऊन संपूर्ण हे समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते चढलेले होते। सन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावं ही देखील यांची मागणी आणि त्याच मागणीला घेऊन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं सध्या पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये महादेव कोळी, ढोर कोळी आणि ढोकरे कोळी समाजांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियममध्ये हे अर्धनग्न आंदोलन केलं जात आहे। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। आक्रमक झालेले आणि आतापर्यंत आम्हाला 4 पिढीला जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कसं भेटल? मग मेलेलं बरं ना आम्ही? जोपर्यंत आम्ही मेलो त्यामुळे जर आमच्या मुलाला न्याय भेटत असेल तर मी आज आत्मदान करणार आहे। माझ्या मुलाला न्याय द्या तुम्ही। तेव्हा मी वापस माझं आंदोलन घेतो। मला प्रमाणपत्र द्या। माझ्या कुटुंबाला देता का? नाही देत। माझ्या 4 पिढ्या गेल्या, 4 पिढ्यामध्ये जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कुठून भेटणार आहे? भेटणार आहे का? नाही भेटणार आहे। त्यामुळं या आज समजा आम्ही का भीक मागत नाही यांना। आमचे आमच्या आत्मदहन करणार। जोपर्यंत माझ्या मागणी मान्य नाही झाली तोपर्यंत मी आत्मदहन माझं स्वतःच करणार आहे। आणि कुठं करणार आहे काय नाही मी सांगू नाही शकत, पण 100% आत्मदहन करणार म्हणजे करणार। आपण पाहतोय विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम मध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात आलेलं आहे। आता आमच्या मागण्या काय आम्ही काय कुणाचं मागत नाही, आमच्या आणि आतापर्यंत ना समाज खूप हालाकीच्या परिस्थितीतला आहे। कोण्या समाज बांधवाला कास्ट दाखला नाहीये, सगळा मजदूर करून खाणार आहे। संत नाही लक्षात ठेवा। शासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शासन हमसे डरती है, पुलिस
गली गली में शोर है, ये 25 आमदार चोर है. जर तुम्ही दगडफेकीचा प्रयत्न केला तर त्याला वेगळं लागल आणि त्याला तुम्ही जबाबदार होतील, लक्षात ठेवा. तर आपण पाहतो हे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत. टोकरे कोळी समाजाचं हे अर्धनग्न आंदोलन होतंय. वेगळ्या विदर्भाच्या काँग्रेसच्या भूमिकेला आमची साथ नाही असं राऊत म्हणालेत. वेगळ्या विदर्भाचं कोणी स्वप्न पाहत असेल तर ते स्वप्न भंग होईल असंही संजय राऊतांनी म्हटलंय. शिवाय वेगळ्या विदर्भासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला आम्ही महत्त्व देत नाही असंही राऊतांनी म्हटलंय. तर आम्ही सुद्धा संजय राऊतांना फार महत्त्व देत नाही असं यावर वडेट्टीवारांनी म्हटलंय. वडेट्टीवारांनी अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे. महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. मात्र त्याच वरिष्ठांकडे आपण जाऊ, दिल्लीमध्ये काही होत नाही. असं वाटतं. काँग्रेसने किती आपटले या ठिकाणी सुषमा अंधारे या ठिकाणी आलेल्या का उचलून घेऊन जात आहेत आंदोलकांना असं विचारलं जात आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी आदिवासी कोळी आदिवासी महादेव समाजाचं संपूर्ण आंदोलन होतं. हे बघा या पद्धती अशा पद्धतीनं जे आहे ते आंदोलकांना उचललं जात आहेत. बघू शकतो आपण मेन काय अरे अरे ताब्यात घे रे. अरे 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 काय अरे ताब्यात घेत आहे पोलीस तुम्हाला आंदोलन उचल. 1950च्या अगोदरच्या कोळी नदीवरनं आम्हाला सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये सुषमा अंधारे या ठिकाणी आंदोलन आलेले आहेत. सुषमा अंधारे मी तुमची थांबा, मी समजू शकते. थांबा एक मिनिट थांबा. काय झालंय? मी दत्ताभाऊ सोरोशे. आम्ही 10 तारखेला हजारोच्या संख्येने मोर्चा केला. आम्हाला तिथं कोणी भेटायला आलं नाही. परत आमचं शिष्टमंडळ नेलं, त्यांना 4 तास बसवून ठेवलं. त्याच्यानंतर 2 मिनिटासाठी फक्त निवेदन स्वीकारलं आणि आम्हाला आजची तारीख दिली त्यांनी मिटिंगची. आजपर्यंत एकही त्यांचा शासनाचा प्रतिनिधी आम्हाला विचारपूस करायला आला नाही. आज आमरण उपोषणाचा माझा 14 दिवस आमच्या बांधवांनी आम्ही होतो. 1950च्या अगोदरच्या कोळी नोंदी या THP क्षेत्रात पण झालेल्या आहेत. जरा थांबा जरा. असं मॅडम बोलतायत ना. तुम्हाला आंदोलन हाताळायचंय की चिघळवायचंय? अरे थांब. आंदोलन हाताळायचंय की चिघळवायचंय ते सांगा. मी हाताळते ना काहीतरी. 1950च्या पूर्वीच्या TSP क्षेत्रामध्ये पण कोळी नोंदी आहेत आणि OTC क्षेत्रामध्ये पण कोळी नोंदी आहेत. तर आमची एकच मागणी आहे की भारत देशात एकच संविधान आहे आणि महाराष्ट्रात पण संविधान एकच आहे, एकच न्याय आहे आणि एकच कायदा आहे. तर जर त्यांना कोळी नोंदीवरनं आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरेकोळीचे जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर आमच्या TSPतील 31 जिल्ह्यातील सर्व कोळी महादेव मल्हार डोर टोकरेकोळ्यांना त्यांना आदिवासी क्षेत्रातील कोळी नोंदीवरच जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे एवढी एकमेव मागणी आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी सुषमा अंधारेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. आपण पोलीस निरीक्षक आहात. ओके. आपले सिनियर कोण आहेत ताई? काय DCP सर पण आहे. DCP सर ऐका ना. सर माझी विनंती आहे, जॉईंट CP ना कसं भेटणं होईल? नाही इथं आले, स्वतः भेटले. त्यांचं काय म्हणणं पडलं? ते बोलले मीटिंग लावतो. नाही मॅडम काय झालं विषय ते स्टेडियम वरती सोडलो ते उड्या टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून हा विषय झाला. बाकी एक मिनिट मॅडम बोलतायत. मॅडम बोलत. अरे मॅडम ऐका जॉईंट CP साहेबांना जरा एक निरोप द्या. कोणी थांबा जरा. जॉईंट CP साहेबांना एक निरोप द्या. एक वेळ ठरवा. ऐका, आता अधिवेशन तर आज वाइंड अप होते, त्यामुळे आज काही होणारच नाही. त्यामुळे तुम्ही किती काही सांगितलं तरी एवढं आम्हाला माहिती आहे की आज काही होणार नाहीये. फक्त जॉईंट CPना एक निरोप द्या. माननीय मुख्यमंत्री तथा खात्याचे संबंधित मंत्री म्हणून आम्हाला एक बैठकीची वेळ द्या. ही सगळी मंडळी यांचं डेलिगेशन
माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला तयार आहे, आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार आहोत. बरोबर. संपलं की नाही, साधा मुद्दा आहे. त्याच्यासाठी झालं, संपलं. हो बरोबर एवढंच संपलं. पाहिजे आम्हाला, काय बाकी नाही पाहिजे आम्हाला. एवढंच पाहिजे आम्हाला. मॅडम मॅडम थांबा, थांबा. अरे थांब ना. हा, हा, हा. काय काय झालेलं आहे, निवेदन आपण ऑलरेडी यांचं दिलेलं होतं. एकदा यांची भेट झालेली होती. कोणाबरोबर झाली भेट मॅडम? अरे तू बोलत- कोणाबरोबरही मी पूर्ण झालेली बोलत नाहीये. आहे, मी पूर्ण बोलत तुम्ही आहे. काय पण सांगू नका, चुकीची माहिती देऊ नका. बरं थांब, एक सेकंड, एक सेकंड. चुकीची माहिती देऊ अरे नका. एक सेकंड, मी सॉल्व्ह करायला आले ना दादा. हा. एवढे हायपर होतात. मी समाधान यांचं झालेलं नाही. त्यांची कोणाशी भेट झाली असेल? कोणाशी भेट झाली? कोणाशी झाली तुमची? झालेली नाही कुणाचीच भेट. झाली. मी तेच तर सांगतो. तुम्ही ऐका, तुम्ही कोणाची भेट मागितली होती? मुख्यमंत्र्यांची भेट मागितली. मुख्यमंत्री महोदय आता येऊ शकणार नाही. हा. आपण प्रॅक्टिकली विचार करू की मुख्यमंत्री महोदय येऊ शकणार नाहीत, बिकॉज सगळ्या डिपार्टमेंटचे इतके क्वेश्चन्स असतील की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि त्या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांना तिकडे थांबावं लागेल. ओके, या आंदोलनातनं एक हेतू साध्य होऊ शकतो की मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेणे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला मेसेज पोहोचवणे आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक स्वतंत्र वेळ देणे, हे आपण करू शकतो. करू शकतो का साहेब? जबाबदार व्यक्तीला बोलवा. थांबा थांबा, करू शकतो का साहेब? हो हो हो. नुसतं हो म्हणू नका. ठाकरे साहेब, मी तुमची मदत करते, थांबा जरा. माझ्या माणसांना तुम्ही अशा पद्धतीने उचलू नाही शकत. हा, तुम्ही मला मदत करा. एक मिनिट दादा, मला वेळ तुम्ही कधी देणार आहात ते सांगा. विषय संपून जातोय की माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये कधी आम्हाला वेळ, पण आम्हाला एक सांगा, एक स्पेसिफिक टाइम सांगा की ज्या काळामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटू शकेल. एवढं सांगितलं.